नरमध्ये यार सकाळचे 5:45 वाजले आणि बघता अजूनही बालभोग चालू आहे. इकडं पूजा चालू आहे. अशी व्यवस्था होती सगळी नरमध्ये यार. आता बत्त्याचा आनंद घेऊ मगच पुढे निघू. नरमध्ये हर नरमध्ये हर. सकाळचे 7 वाजून गेले पण सूर्य भगवंतांचं दर्शन होत नाही अजून. नदी लागली. नदीवर त्या बाजूला एक पूल आहे, तो आहे रेल्वेचा आणि आहे सडक मार्ग. धुकं बऱ्यापैकी आज. थंडी एवढी काही जाणवली नाही अजून, इथून पुढे नाही जाणवणार. कारण आता चालायला लागलं, एकदा चालायला लागलं मग थंडी नाही वाजत. नरमध्ये हर नरमध्ये यार. ओंकारेश्वर राहिलंय फक्त आणि फक्त. सकाळी ओंकारेश्वरचा मैलाचा दगड दिसला, अजूनच आस वाढली. नरमध्ये यार. नरमध्ये यार. सकाळचे 7:30 वाजले पण सूर्य भगवंतांचे किरण काय अजून जमिनीवर पडले नाही. सूर्य भगवान लाल दिसतंय, वेगवेगळ्या छटा त्यांच्या बघायला मिळतंय आणि वातावरण चांगलं आहे, त्यामुळे चालायला काही अडचण नाही. पायाचे फोड अजून तसेच आहे, काही कमी व्हायचं नाव नाही. रुईचे पानं दिसायला तयार नाही, 1-2 दिवसात फरक पडतो. आता राहिलेत 3 दिवस. नरमध्ये हर. नरमध्ये हर. शाहू किराणा येते थांबलो होतो दगडखेडी, आराम करायला थांबलो. या बाबाजींनी चहा प्रसादी सर्वांना पाजली. नरमध्ये हर. नरमध्ये हर. आणि आता सगळे परिक्रमावासी परत एकदा जोशात नरमध्ये हर. सूर्यनारायणांचे दर्शन पण झाले, किरण पडले अंगावर. त्यामुळं फक्त दुपारी थोडे जास्ती पडू नये एवढीच अपेक्षा. नरमध्ये हर. नरमध्ये हर. दागडखेडी येथे आलो आपण. बाबाजींनी चहा प्रसादीसाठी बोलवलं. नरमध्ये हर बाबा. आणि बरोबरच पोहे पण देत आहे. आज दुकान त्यांचं. नरमध्ये हर. बाबा आवाज देऊ एकदा. नरमध्ये आता गाड्या बाबा होते. पोहे डबल घेतले आपण. हे बाबाजींनी पण घेतले. नरमध्ये हर. आज गाडे बाबा हे आमचे नाश्त्याचे मानकरी होते. त्यांना आज सकाळी सकाळी आपल्याला बडखेडी येथे नाश्ता खाऊ घातला. त्यानंतर त्यांचे आभार व्यक्त करताना एवढंच म्हणू इच्छितो, अन्नदाता सुखी भव. नरमध्ये नरमध्ये हर. बाबांनी स्वतःच्या हाताने सगळ्यांना सर्व केलंय. नरमध्ये हर. नरमध्ये हर. झुंबर खाली येते आश्रम आहे, समोरच आश्रम आहे आणि चालते फिरते संडास पण लावले. स्वच्छतेचं लक्षात घेता याची सोय केली व्यवस्था. समोरच आश्रम आहे, अन्नक्षेत्र. दुपारची भोजन प्रसादी करू मग पुढे निघू. नरमध्ये हर. सीताराम सीताराम. नरमध्ये हर. अन्नपूर्णा माता की जय. नरमध्ये हर. संभाजीनगरच्या बाबांबरोबर जे गृहस्थ आले त्यांनी 1 दिवसाची परिक्रमेचा आनंद घेतला आणि आता बसमध्ये बसून चालले ते ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन घरी जातील पुण्याला. नरमध्ये हर. नरमध्ये हर. उन्हाचा तडाखा वाढलाय, परिक्रमावासींना ऊन सातवायला लागलंय. बाबाजी थोडा आराम करताय, आता बसायला टाकलंय बाबांनी. थोडी सावली कमी आहे, मोठ्या झाडाखाली बसायचं ना बाबा. हा
आणि उन्हाचा तडाखा खूप आहे, त्यामुळे थोड्या वेळ क्षणभर विश्रांती घेऊन पुढे निघणार आहे. हे आमचे दत्तू बाबा आता दमले फार. नर्मदे यार, नर्मदे यार. हे बाबाजी आहे आणि इकडे आश्रम आहे वासुदेवानंदपुरीजी महाराज. हे इकडे बसले ते, चालू आहे दिनकार्य. शेजारी सोमेश्वर महादेव मंदिर आहे, ते दर्शन घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. श्री सोमेश्वर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. शिव शंभो. ओम नमः शिवाय. दुपारचे 2 वाजले. आधी उन्हाचा कर आहे, घामाच्या दारा लागले, त्यात रस्त्याचं काम चालू आहे आणि ते डांबर पण इतकं गरम आहे, त्याच्या वाफा लागते. असा दुपारनंतर प्रवास चालू झाला. नवीन डांबराच्या उन्हाचा आणि डांबराचा संपर्क आल्यावर वेगळाच वाशी पण येतोय. ते गरम आहे, पर ते सूर्य गरम, आपणही झालोय गरम. नर्मदे हर, नर्मदे हर. दुपारचं ऊन आणि नवीन झालेला डांबरी रस्ता, उन्हाचा तडाखा डबल झाला. डोक्यावर घ्या, पण काही फायदा नाही, कारण ऊन भरपूर आहे. नर्मदे हर, ऊन भरपूर आहे. अर्धा तासानंतर ब्रेक घ्यावा लागतंय. कपडे ओले चिंब झाले तरी काही हरकत नाही, कारण ओंकारेश्वर आलंय जवळ, त्यामुळे ओंकारेश्वराचा दास लागलाय. लवकरच आपण ओंकारेश्वरला पोहोचणार आहे. नर्मदे यार, नर्मदे यार. बाबा जी मिले रास्ते में, पेट्रोल पंप पे आराम करने के लिए रुके थे, तो इन्होंने नर्मदे हर का तो और पूछा क्या सेवा चाहिए, तो मैया का दिया सब है. और इनकी जो ससुराल है वो जलगांव है, तो ये हमारे जीजाजी हो गए. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. शनेरे गावात प्रवास केल्या केल्या त्या बाबाजींनी लगेच चहा प्रसादीसाठी थांबवलंय. नर्मदे हर, नर्मदे हर. आता अभी चाय पिया था और ये बाबा जी ने बहुत आग्रह किया, हमें बुलाया, गप्पे हुए थोड़े. बाबा जी बोले हम सेवा करना चाहते, तो फिर भी भूख तो नहीं था, फिर भी बाबा जी ने बहुत प्यार से बोला तो हम ना नहीं कह सके. तो बाबा जी ने बाल भोग के लिए समोसा मंगाया है. बाबा जी नाम बताओ ना आपका. विजय ठाकुर. विजय ठाकुर जी है, इनके बड़े भाई है. संजय विश्वकर्मा जी, दोस्त है, बड़े भाई जैसे ही है. तो अभी ये खाएंगे और बहुत आनंद आएगा. नर्मदे हर, नर्मदे हर. जे समोसे खाल्ले त्या बाबाजींकडे भरपूर वेळ गेला. त्यांनी युट्यूबची माहिती घेतली माझ्याकडून, व्हिडिओ कसे बनवायचे ते सांगितलं त्यांना. आणि गळ्यातली जी छोटी बॅग आहे ज्याच्यात मैया आहे, त्यात दक्षिणेचे सुट्टे पैसे 10,000 रुपये खूप जमा झाले. ते इतकं वजन झालं त्याचं. आता काय करावं, बिस्किट पुढे घेतले सगळ्या परिक्रमा वाशिनला सकाळी चहा बरोबर. म्हणजे आता रात्रीच वाटून देऊ, सकाळी सगळे चहा बरोबर मस्त ताव मारतील त्याचा. नर्मदे हर, नर्मदे हर. एक दुकानात आलो आणि म्हटलं बॅगचं वजन करून पाहलंय, कळ लागती पाठीला वजन तरी किती आहे. बॅग ठेवली काट्यावर, बॅगचं वजन भरलंय 500-500. एवढी जड का लागते काय कळत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. रस्त्याच्या मधोमध बोर्ड लावलंय नर्मदा परिक्रमा मार्ग, कारण शहरातून चालतंय. मोठे मोठे भाजीचे दुकानं लावले, बरंच मोठं मार्केट दिसतंय.
काळे काळे शिंगाडे फ्रूटचे दुकानं समोरही गजबजलेलं असं शहर. आता आपण चाललोय आश्रमात नॉर्मली In 300 meters, turn संध्याकाळचा left. सूर्य काही पाहायला नाही भेटणार. शहरात आलोय मोठ्या मोठ्या बिल्डिंगमुळं सूर्य भगवंतांचं संध्याकाळचं दर्शन नाही झालं. नॉर्मली यार सायंकाळचे 5:30 वाजले. आपण आश्रमाजवळ पोहोचलोय. आश्रमाच्या आधीच मंदिर लागलंय. अतिशय सुंदर काम केलेलं आहे नॉर्मली यार. मध्ये जाऊन दर्शन घेऊ नॉर्मली यार. आपण गाईला पाण्याची टाकी बनवलेली बघितली होती आणि इथे एक आहे कलश या वरती नारळ पानं वगैरे बनवले. आता पत्र्यामुळे दिसत नाही. आणि यालाच पाण्याची टाकी आहे पाणी पिण्यासाठी सोय. या बाजूला सुंदर तुळशी वृंदावन बनवलंय. खाली कमळाचे फुलं पण लावले. हा छनेरा येथील आठवडे बाजार. याच्यात पुढे आश्रम आहे मा नर्मदा भवन. सीताराम 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 सीता. जटा शंकरे हार मात गंगे हार. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.